मेकअप पाऊच होता माझ्याकडे, पण तो खराब झाला, म्हणून मग मी हा काही दिवसांपूर्वी नवीन मेकअप पाऊच आणलेला आहे. ट्रान्सपरंट आहे आणि 2 पाउचेस आहे यामध्ये, एक मोठा साईज. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर ऍक्च्युली आज मी खूप खूप खुश आहे. गेल्या 3 वर्षापासून तुम्ही मला युट्यूबवर बघत आहात आणि साईड बाय साईड इंस्टाग्राम पण आहे. मी नेहमी तिथे वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करते, डेली पोस्ट करत असते, इव्हन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सुद्धा तिथे मी अपलोड करत असते. अजूनपर्यंत तुम्ही मला इन्स्टाला फॉलो नसेल केलं तर कोमल ठोसरे माझा इंस्टाग्राम आयडी आहे, तिथे तुम्ही मला फॉलो करू शकता. ऍक्च्युली आपल्या आता युट्यूब फॅमिली मेंबर म्हणजे सबस्क्रायबर्स आहे 2,55,000 आणि आज सकाळीच आपले इन्स्टावर 100K फॉलोअर्स कम्प्लीट झालेले आहे आणि ते बघितलं मी आणि कम्युनिटी पोस्ट सुद्धा टाकली आणि परत इन्स्टाला सुद्धा पोस्ट टाकली. तर ऍक्च्युली हे शक्य झालेलं आहे, हे तुमच्याचमुळे, तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या प्रेमामुळे हे शक्य झालं नसतं. युट्यूब असो किंवा इंस्टाग्राम असो, तुमचं प्रेम मला भरभरून मिळतंय, त्यामुळे मी या गोष्टी सगळ्या करू शकते. त्याचबरोबर मला हे सांगायचं आहे का मनोजचा सपोर्ट होता, त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी करू शकले. मनोजने जर मला सपोर्ट केला नसता तर मी किती पण टॅलेंटेड असली असती तर मला या गोष्टी करता आल्या नसत्या. म्हणून मला नेहमी म्हणतात कोमल तुला जे काही गोष्टी करायच्या आहेत, म्हणजे तुला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे त्या गोष्टी मी तुला करू देणार किंवा मी तुला नेहमी सपोर्ट करत राहणार. तर त्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यांची पण मेहनत आहे यामध्ये. कारण की जेव्हा मला गरज पडते तेव्हा मनोज व्हिडिओ शूट करत असतात, तुम्ही नेहमी बघतात. आम्ही ट्रॅव्हलचे व्हिडिओ एवढे बनवतो तर मनोजच असतात शूट करण्यासाठी. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला जमतात आणि हे सगळं क्रेडिट मी मनोजला देते. आणि आता या व्हिडिओमध्ये सुद्धा त्यांना थँक्यू म्हणते मी. आणि तुम्हा सर्वांचं पण मनापासून धन्यवाद की तुम्ही एवढं भरभरून मला प्रेम करतात आणि असाच सपोर्ट आणि असाच आशीर्वाद नेहमी असू द्या. आणि त्याचबरोबर मला सगळ्या स्त्रियांना हे पण सांगायचं आहे, तुम्ही ज्या पण फील्डमध्ये काम करत आहात तर असंच तुमचं फोकस असू द्या त्यावर, अशीच मेहनत असू द्या. तुम्ही कितीही पुढे गेलात तरी पण तुमचे पाय जमिनीवर असू द्या. आणि तुम्ही जसं पुढे जाणार तर तुम्हाला त्याचं हेट करणारे लोक असतात, जसं तुमच्यावर प्रेम करणारे लोक असतात तसं हेट करणारे लोक सुद्धा असतात. तर त्या लोकांना इग्नोर करून तुम्ही तुमचं पूर्ण काम करा, प्रामाणिक काम करत राहा, ते महत्वाचं. आणि दुसऱ्या ज्या लेडीज आहेत त्यांना पण सांगायचं आहे का तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं असेल तर बिंदास तुम्ही ना कोणतं तरी एखादं करिअर चूज करा आणि बिंदासपणे तुम्ही काम करा, फोकस राहा, प्रामाणिक राहा, मेहनत करत राहा. मेहनत करणं पण खूप गरजेचं आहे, त्यासोबतच फोकस असणं सुद्धा खूप गरजेचं आहे तुमच्या कामामध्ये. आणि कधी कधी लोक खूप घाबरतात, अरे मी हे केलं तर मग लोक काय बोलतील. बघा, लोक बोलायलाच असतात, लोक तुम्हाला घरी आणून काही गोष्टी देणार नाही, बरोबर. लोक फक्त बोलण्यापुरतीच असतात. फक्त जे चांगले लोक असतात, चांगले लोक जे सपोर्ट करणारे असतात, बोलणारे लोक असतात, त्या लोकांचं लक्षात घेऊन तुम्ही तुमचं करिअर घडवा. आणि मला हे पण सांगायचं आहे, तुमच्याकडे सगळ्या काय गोष्टी असल्या पण तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहतात तर एक इंडिपेंडंट तुम्ही असतात, त्यासोबतच स्वतःच्या मेहनतीने पैसे कमवतात तर स्ट्रॉंग फील करतात स्वतः. आणि प्रत्येक स्त्री ही स्वतःच्या पायावर उभी राहिलीच पाहिजे, मला असं वाटतं. भले तुमच्याकडे किती असो किंवा नसो, पण स्वतःच्या पायावर तुम्ही उभं राहिलंच पाहिजे. आणि तुम्ही मेहनतीने जेव्हा पैसे कमवतात आणि त्या पैशाचा तुम्ही स्वतःसाठी किंवा घरच्यांसाठी एखादी वस्तू घेतात तर त्याची फिलिंग खरंच खूप भारी आहे. म्हणून मला हे म्हणायचं आहे का तुम्ही एक हाऊस मेकर जरी असला तरी पण तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा. मी हाऊस मेकर आहे, सगळ्या गोष्टी करत होते, पण मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं सुद्धा राहायचं होतं आणि मला माझी आवड सुद्धा जपायची होती. तर या गोष्टी सगळ्या घडून आल्या आणि तुम्ही मला बघत आहात, मी इथे आहे आणि हे सगळं क्रेडिट तुम्हाला सगळ्यांना जातं. तर आजचा जो दिवस आहे खूप आनंदाचा दिवस आहे. आज मी खूप खुश आहे आणि गोड तर झालंच पाहिजे, पण आता बनवणार नाही हे गोड. मी संध्याकाळी छान असं बनवेन मी गोड आणि देवाजवळ सुद्धा ठेवणार. मला देवाचा सुद्धा आभार मानायचा आहे. तर बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय होतं. सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते, आनंदाच्या गोष्टी, फॅमिली ब्लॉग्स, रेसिपीज, ट्रॅव्हल ब्लॉग, परत हेल्थी टिप्स, पण फिट कसं राहायचं, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर बघूया आता संध्याकाळी आपल्याला काय बनवता येईल आणि तसं मी तुमच्यासोबत शेअर करणार. पण आता स्वयंपाक सुद्धा करायचा आहे, ते करते आणि तुमच्यासोबत सुद्धा नंतर बोलते. लास्ट टाइम आता मी भारतात गेले होते, तिथून मी हे साबुदाण्याच्या चकल्या आणल्या होत्या. पण या चकल्या ऍक्च्युली टेस्टला छान आहे, पण याला जेव्हा फ्राय करते ना मी, तर बाहेरचं जे कोटिंग ते छान क्रिस्पी होतं, पण आतपर्यंत ते व्यवस्थित फ्राय होत नाही आणि
खाताना क्रिस्पी सुद्धा लागत नाही. तर कधी कधी होतं ना असं, जेव्हा उन्हात आपण चकल्या वाळवतो तर व्यवस्थित त्या क्रिस्पी झालेल्या नसतात, म्हणजे व्यवस्थित त्या वाळलेल्या नसतात, म्हणून त्या तशा लागतात. तर आता एवढ्या दिवस काही वातावरण चांगलं नव्हतं, पाऊस पडत होता, तर आज ऊन आहे. तर मी परत प्लेटमध्ये या सगळ्या चकल्या ज्या आहेत त्या काढून घेते आणि उन्हात ठेवते. आणि उपवास वगैरे असलं तर कसं थोडं बरं पडतं, म्हणून मग मी बटाट्याचे पापड घेऊन आले होते, परत नाचणीचे पापड, चकल्या मी उन्हात ठेवून घेते. एवढे राहिलेले आहे. दुपारी जेवण झालं आणि माझ्या जेवढ्या पण मेकअपच्या वस्तू आहेत त्या मी व्यवस्थित आवरून ठेवत होते. आणि मेकअप पाऊच होता माझ्याकडे, पण तो खराब झाला, म्हणून मग मी हा काही दिवसांपूर्वी नवीन मेकअप पाऊच आणलेला आहे. ट्रान्सपरंट आहे आणि 2 पाउचेस आहे यामध्ये, एक मोठ्या साईजचा आणि एक छोट्या साईजचा. आणि मेकअपच्या वस्तू कशा आपल्या ना खूप वेगवेगळ्या असतात, म्हणजे कॉम्पॅक्ट पावडर, लिपस्टिकचं वेगळं कलेक्शन, मग ते ब्लश वगैरे. तर हे बघा, हे एक छोटं पाऊच काढते जस्ट, हे छोटं पाऊच. तर मी विचार करते यामध्ये फक्त असं लिपस्टिक वगैरे जे असतात ना, लिप लायनर, लिपस्टिक, काजळ वगैरे, ते या छोट्या पाऊचमध्ये मी ठेवणार. आणि हा जो मोठा पाऊच आहे यामध्ये मग कॉम्पॅक्ट पावडर, परत स्किन केअर प्रोडक्ट्स वगैरे जे आहे ना मॉर्निंग आणि रात्रीचे, तर ते सगळे प्रोडक्ट्स याच्यामध्ये ठेवणार मी. म्हणूनच हे 2 पाऊच होते, तर हे दोन्ही घेऊन आले मी. आणि समर कलेक्शन मला घ्यायचं होतं किको मिलानोचं. तर किको मिलानो हा इटालियन ब्रँड आहे, भरपूर जणांना नसेल माहिती त्यांना सांगते मी. आणि तो माझा कॉस्मेटिकमध्ये फेवरेट ब्रँड आहे आणि मला आवडतो तो. आणि 2-3 वर्षापासून मी वापरते. या अगोदर मी मॅक्सचं पण वापरलेलं आहे, मेबेलिनचं पण वापरलेलं आहे, पण ऑल टाइम फेवरेट म्हणायचं ना तर माझा किको मिलानो हा ब्रँड फेवरेट आहे. तर समर कलेक्शनमध्ये खूप छान छान असे ब्लश आले होते, ब्लश, पर कॉम्पॅक्ट पावडर मला घ्यायचं होतं. आणि माझा शेड नंबर कोणता आहे भरपूर जण विचारत होते. तर किको मिलानोमध्ये फाउंडेशनचा शेड A120 तो माझा शेड आहे, तो मी यूज करते. आणि तोच कॉम्पॅक्टमध्ये माझा शेड आहे N100 आणि कॉम्पॅक्टमध्ये माझा शेड आहे 100 N100 आहे. आणि कॉम्पॅक्ट संपलं होतं ॲक्च्युली माझं, पण खरंच खूप चांगलं आहे हे प्रोडक्ट. आणि अजून ओपनच केलेलं नाही, तुमच्यासमोरच हे ओपन करते. आणि मी नेहमी म्हणते जेव्हा पण तुम्ही मेकअपच्या वस्तू घेतात तर चांगल्या क्वालिटीचे घ्या. आणि ते एकदा घेतल्याच्या नंतर कसं वर्षभर आपल्याला बघावं लागत नाही. त्याच्यामध्ये आपण पैसे जरी इन्व्हेस्ट केले तरी पण आपली स्किन खूप इम्पॉर्टंट असते. म्हणून मग घ्यायचं असेल तर मोजकेच प्रोडक्ट्स घ्या, पण चांगल्या क्वालिटीचे घ्या आणि ब्रँडचे घ्या. तर हे बघा, हे कॉम्पॅक्ट घ्यायचं होतं, N100 हा शेड आहे माझा किको मिलानोमध्ये, तो घेतला मी. आणि हे ब्लश मला खूप आवडलं आहे बघा, कलर ब्रश आहे हा आणि याचा शेड आहे 11, एकदम लाईट पिंक कलर आहे. आणि जास्त करून ना मला ब्राऊनपेक्षा असा लाईट पिंक ब्लश खूप आवडतो, म्हणून मग मी हा एक घेतला. दुसरा आहे पण हा मला छान वाटला म्हणून हा एक ब्लश घेतला मी. त्यानंतर मला खूप सारे कमेंट्स आले होते का कोमल तू कोणतं काजळ लावते, तेव्हा मी कमेंटमध्ये रिप्लाय दिला होता. तर मी किको मिलानोचं हे ब्लॅक कलरचं काजळ यूज करते. आणि त्यामध्येच मी ब्ल्यू कलरचं पण आणलेलं आहे काजळ, जे अजून ओपन केलेलं नाहीये. तर याचा शेड आहे 05, हे बघा, रॉयल ब्ल्यू कलर. आणि ब्लॅक कलरचं काजळ, ब्ल्यू कलरचं काजळ मला प्रचंड आवडतं. ते बघा, हे घेतलं. आणि न्यू कलेक्शन आलं होतं काजळमध्ये सुद्धा, तर म्हटलं घेते मी. छान असा कलर आहे, असं लावलं कसं दिसतं. आणि माझं कसं, मी असं खूप जास्त अशा वस्तू एकत्र असं घेऊन ठेवत नाही. मला असं वाटतं ज्या वस्तूंची गरज आहे तेव्हाच मी घेते. मला असं वाटतं तर काजळ माझ्याकडे संपत आले तर मग काजळ घेणार, मग कॉम्पॅक्ट पावडर संपले तर मग घेणार. मी असं खूप म्हणजे मेबेलिनचं पण एकत्र घ्यायचं, मॅक्सचं पण घ्यायचं, किको मिलानोचं पण घ्यायचं, असं मी एकत्र करत नाही. एकतर काय होतं, प्रॉपर आपल्याला ना त्या वस्तू वापरल्या जात नाही आणि मला असं वाटतं वेस्ट सुद्धा होईल. म्हणून मग मला जेवढं लागतं तेवढंच मी मेकअप प्रोडक्ट्स घेते. आणि खूप जास्त आधी मी मेकअप करत नाही, मी लाईटच मेकअप करते. आणि हे एक लिप बाम घेतलेलं आहे मी किको मिलानोचं, याचा शेड खूप सुंदर आहे बघा. असं बघितल्यावर असं वाटतं लिपस्टिकच आहे, पण हा लिप बाम आहे. तसं मी रिच्युअल मधला पण लिप बाम वापरते, पण मोस्टली घरात किंवा असं मला बाहेर जायचं असेल तर मी लिप बामच यूज करते. पण खूप असं खूप बाहेर फिरायला वगैरे जायचं असेल तर मग मी तेव्हा लिपस्टिक यूज करते. तर हे प्रोडक्ट्स घेतलेले आहे मी.
तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते. आणि मला खूप सारे कमेंट्स येतात, कोमल तू तुझा मेकअप शेअर कर किंवा तू कोणते मेकअप प्रोडक्ट्स यूज करते ते पण सांग. तर किको मिलानोचे मी मेकअप प्रोडक्ट्स यूज करते. आणि आता याच्यामध्ये जेवढं पण माझं मेकअपचं सामान आहे तेवढं सगळं मी आता व्यवस्थित ठेवून देणार. आणि हे क्लिप लायनर पण घेतलेलं आहे मी. हे लाईट ब्राऊन कलरचं आहे, ते अजून ओपन केलेलं नाहीये. आता हे ठेवते. आणि मला बाहेर सुद्धा जायचं आहे, काही वस्तू आणायच्या आहेत. मला असं वाटतं खूप वर्षानंतर आम्ही घरात कॉफी बनवतोय. 1 वर्षापेक्षा जास्त झालं असेल, कारण की आम्हाला चहाच आवडतो. कॉफी फक्त आम्ही बाहेरच पितो, तुम्हाला माहिती आहे. आणि हे जे पोर्टेबल ब्लेंडर आणलं होतं तर ते यूज करणं झालंच नव्हतं. हे घेतलं होतं, मी तुम्हाला दाखवलं सुद्धा होतं. तर म्हटलं चला कॉफी बनवूया आज. आणि कॉफी बनवण्याच्या मागे एक रिझन आहे, ते म्हणजे घरात चहा पावडर संपलेली आहे. नाहीतर मग चहाच बनला असता. ऍक्च्युली आता जायचंय ना, तर मग मी काही एवढं काही किराणा वगैरे भरत नव्हते. पण आता अजून जायला वेळ आहे, थोडे दिवस आहे. तर मग विदाऊट चहा नाही राहू शकत. मनोजला म्हटलं जाऊ आणि आपण आहे ना घेऊन येऊ म्हटलं चहा पावडर. सकाळीच मी तुम्हाला सांगितलं का आपल्या इंस्टाग्रामवर 100K फॉलोअर्स झालेले आहे, तर काहीतरी गोड बनवते. तर गुळातील शिरा बनवणार आहे मी भरपूर तूप टाकून. पण तूप काहीच नव्हतं, सगळं संपलं होतं. तर मी अनसॉर्टेड बटर घेऊन आले. आणि शक्यतो मी काय करते, झालंय असं परत ओपन शक्यतो मी काय करते, जास्त भाज्या घेऊन येत नाही. इव्हन किराणा सुद्धा भरला नाही यावेळेस. जो किराणा आहे तर त्यामध्येच मग सगळं बनवते. इव्हन भरपूर किराणा आहे ऑलरेडी. तर भाज्या वगैरे आणणं टाळते. तर म्हटलं आता तूप तर लागणारच आहे, शिरा बनवायचा आहे. तर म्हटलं तूप कसं राहू पण शकतं 2-1 महिने, काही नाही एवढं. तर मी तूप बनवते आता. आणि हे 10-15 मिनिटात तूप लगेचच होतं. हे अनसॉर्टेड बटर आणलेलं आहे मी. आणि ब्रेड वगैरे घेऊन आले, थोडे काही फ्रुट्स होते ते पण घेऊन आले मी. बारीक गॅस ठेवावा लागतो ऍक्च्युली, नाही तर तूप जळून जातं. ताजं तूप बनवून झालेलं आहे. आणि मस्त आता गुळामधला आता शिरा बनवते मी. स्वयंपाक सुद्धा मी करून घेतला. बटाट्याची भाजी बनवली, लसूण आलं आणि खोबरं याचं वाटण करून. ती भाजी खूप छान लागते. भात केला आणि चपात्या केलेल्या आहेत. छान असा कलर किती सुंदर आलेला आहे तुपाला. हे बघा छान अशी बटाट्याची भाजी केलेली आहे. परिबेलाला मी ऑलरेडी वाढलेला आहे. आता थोड्या वेळात मी आणि मनोज जेवण करायला बसू. पुन्हा थोडा वेळ चकल्या ठेवल्यामुळे थोडेसे ना कडक झाले बघा. याच्या अगोदर ना असं तुटलं जात नव्हतं. आता ह्या डब्यात भरून ठेवते मी. जेवण झालेले आहे. आता मी लगेच शिरा बनवायला सुरुवात करते. ते काजू बदाम पिस्ता सुद्धा कट करून घेतला. आणि इथे गुळाचं पाणी करायला ठेवलेलं आहे मी. पूर्ण गुळ वितळला पाहिजे. तूप टाकलं, गोल्डन ब्राऊन कलरचं करून घेतलं. आता मी रवा टाकते. आणि इथे गुळाचं पाणी सुद्धा झालेलं आहे. भरपूर तूप टाकलेलं आहे मी. बाबू पडत तुझ्या हातात नको, हातातून पडत बेला नको. रवा छान भाजून घेतला. आता हे गुळाचं पाणी आपण गाळून टाकूया, कारण त्यामध्ये थोडंसं माती वगैरे असू शकते. त्यामुळे गुळाचं पाणी टाकलं होतं आपण. वेलची पूड पण टाकलेली आहे मी. आणि तुम्ही शिरा बघू शकता, असं छान मोकळा झालेला आहे.
तर अशा पद्धतीने मी गुळाचा शिरा बनवते. आपला शिरा तयार आहे. आता मध्ये घेते आणि तुम्ही सुद्धा या गुळाचा शिरा खायला, कारण की आजचा दिवस जो बघते मी तुमच्याचमुळे, तर सर्वात अगोदर मान तुमचा. तुमच्यासाठी. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि दिवसभराचं जे काय होतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. बेला येते का? तिला आता झोपायचंय, तिला आता मेडिसिन वगैरे देऊन जेवण झालेलं आहे बेलाचं. तिला सर्दीचं औषध देते. आणि मॅडमला हाच फ्रॉक घालायचा होता. तिला म्हटलं चल मी तुला ना, तिचं आवरून झालं तर सकाळी आंघोळ वगैरे झाली, तर मॅडम ऐकतच नाही. मला म्हणते हाच फ्रॉक घालायचा. मग काय आता जाऊ द्या, होय की नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला बाय.